सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार. आज नवरात्रीचा 7वा दिवस. आजचं देवीचं जे रूप आहे ते आहे देवी कालरात्री. या देवी सर्व भूतेषु मा कालरात्री रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. देवीचा आशीर्वाद आपणा सर्वांवर सदैव राहो. देवी कालरात्री ही दिसायला जरी भयंकर असली ना तरी सुद्धा ती भक्तांचं रक्षण करणारी आहे, भक्तांना भयमुक्त करणारी आहे आणि म्हणूनच तिला शुभंकारी देवी असं सुद्धा म्हटलं जातं. या देवीची उपासना केल्यानंतर आपल्याकडे जो आत्मविश्वास निर्माण होतो त्या आत्मविश्वासाने आपण प्रत्येक लढाई जिंकू शकतो. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी आशाताई संवाद साधणार आहेत. आशाताई मला नर्मदा परिक्रमेत भेटल्या. सुरुवातीला मला 2-3 वेळा त्यांच्याकडून असं ऐकायला मिळालं की माझं शिक्षण काही जास्त नाहीये. पण जसजशी मी त्यांच्यासोबत राहू लागले आणि 21 दिवस आम्ही एकत्र राहिलो त्यानंतर माझ्या लक्षात आलं की शिक्षण म्हणजे डिग्री याचा आणि ज्ञानाचा काहीच संबंध नसतो. आशाताईंकडे अफाट ज्ञान आहे ज्याचा प्रत्यय नर्मदा परिक्रमेतल्या प्रत्येकाला आला. चला तर मग आपण त्यांचे अनुभव ऐकूया.